नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरी चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी तारा राणी म्हणजेच ताराबाई यांनी सतत प्रयत्न केले. 86 वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी कसं औरंगजेबशी लढा दिला हे आज आपण पाहणार आहोत. ज्या औरंगजेबाला महाराष्ट्र गुलाम करायचा होता त्या औरंगजेबाला ताराबाईंनी कसं मातीत गाडून टाकलं हे आज आपण पाहणार आहोत. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईंच्या बघते दिल्लीपतीची तख्ते, खचो लागली तेवी मते कुराणेही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुगला हो सांभाळा. हे वर्णन केले एका राणीचं. या राणी म्हणजेच ताराबाई, तारा राणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती मुलगी. शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या 25व्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही राणी डगमगली नाही. त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं. मुघलांना, स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या. त्यांना आयुष्यात अनेक वेळा बंड लढायांचा सामना करावा लागला. पती निधनानंतर 61 वर्ष त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या. ताराबाई, ताराराणी, महाराणी ताराराणी, मोगल मर्दिनी ताराराणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणीशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहासच पूर्ण होणार नाही. 1680 साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले. 1689 साली संभाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने अत्यंत अमानुषपणे मारले. त्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा रायगडाकडे वळवला. यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई, त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज होते. राजाराम महाराज यांनी एप्रिल 1689 मध्ये रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रायगडावरून प्रतापगडाच्या दिशेने गेले. इकडे औरंगजेबाच्या फौजांनी रायगडाचा ताबा घेतला आणि येसूबाई व शाहू यांना कैद केले. जिंजी हे ठिकाण आज तमिळनाडू राज्यात आहे. जिंजीतल्या अजयी अशा किल्ल्यावर राजाराम महाराजांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली आणि अष्टप्रधानांची नेमणूक केली. औरंगजेबाने जुल्फिकार खानच्या मार्फत राजाराम महाराजांना पकडण्यासाठी अनेक वर्षे जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला. 1692च्या सुरुवातीपासूनच दिलेल्या या वेढ्याला मराठा सैन्याच्या गनिमी काव्यामुळे अजिबात यश येत नव्हते. 1697 साली राजाराम महाराजांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाला जिंजीचा किल्ला हस्तगत करता आला. राजाराम महाराज, ताराबाई, शिवाजी दुसरे, राजेशबाई, त्यांना जिंजी मुक्कामात झालेले पुत्र संभाजी दुसरे, अंबिकाबाई हे सर्व स्वराज्यात आले. साताऱ्यामध्ये राजाराम महाराजांनी राजधानीची स्थापना केली. राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष हा सुरूच होता. याच गदारोळामध्ये 3 मार्च 1700 रोजी राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजतात अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात औरंगजेबाने साताऱ्याचा आणि सज्जनगडाचा किल्ला जिंकून घेतला. ताराबाई यांचा जन्म मुळी लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजे शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला होता. लष्करी शिक्षणाचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच आला असणार. राजाराम महाराजांच्या मृत्यूवेळेस त्यांचे वय असावे 25 वर्ष. त्यांचा मुलगा शिवाजी दुसरे यांचे वय अत्यंत कमी होते. 1701 साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांना पन्हाळा येथे राज्याभिषेक करून घेतला आणि त्या कारभार पाहू लागल्या. औरंगजेब एक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्र पंत अमात्य, परशुराम पंत प्रतिनिधी, धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचं रक्षण करत होत्या. त्यांनी सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड, सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले. 1707 साली औरंगजेब बादशाहचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली. आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला. शाहू महाराज सुटून आल्यानंतर ताराराणीच्या पक्षातले एक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले. यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिक जड होऊ लागलं. अखेरीस धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली.
शाहू राजांनी तारा राणीच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर तारा राणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेला. 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला. काही काळानंतर तारा राणी यांनी पन्हाळा विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसून कारभार सुरू केला. पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे. पण हे सगळं काही अलबेल सुरळीत चालणारं नव्हतं. 1714 पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी दुसरे यांनी अचानक तारा राणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला. तारा राणी आणि शिवाजी दुसरे यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेतच शिवाजी यांचा 1727 साली मृत्यू झाला. 1699 ते 1701 पर्यंत औरंगजेबाला जे एकामागून एक विजय मिळत गेलेले होते, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते, त्यातून सर्व राष्ट्राला वाचवण्याचे सर्व श्रेय आपल्याला ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील त्यांच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते. महाराणी तारा राणी हे मराठ्यांच्या इतिहासातील एक विलक्षण पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला. रणांगणावर कधी हार न मानणाऱ्या तारा राणींना कौटुंबिक कलहात मात्र हार पत्करावी लागली. तारा राणी ही मराठ्यांच्या इतिहासातील एक मोठी शोकांतिकाही म्हणता येईल की आलमगीराविरुद्ध रणांगण गाजवणाऱ्या तारा राणींना आयुष्यातला फार मोठा कालखंड नजरकैदेत घालावा लागला. 25 वर्षांची एक विधवा राणी मुघल बादशाह औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी ठाकते. सलग 7 वर्षे संघर्ष करून त्यास चारी मुंड्या चीत करते. ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे. त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानातील लोकांना अभिमानास्पद व स्फूर्तिप्रद वाटणारी आहे. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचे कार्य कर्तृत्व देदीप्यमान असे आहे. महाराणी ताराबाई तेजस्वी आणि तडफदार होत्या. वैधव्याचे दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खोवला. मराठा राज्याची राजसूत्रे आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. असामान्य धैर्य दाखवत मराठी राज्याच्या कारभाराची सर्व जबाबदारी उचलली. मुघल फौजांना हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. वऱ्हाड, खानदेश, गुजरात, माळवा इत्यादी मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसवले आणि मुघल अधिकाऱ्यांना दे माय धरणी ठाय म्हणावयास लावले. काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून कावेरीपर्यंत पसरलेल्या अफाट साम्राज्याच्या बादशहाशी सतत 25 वर्ष लढा देऊन मराठा राज्य जिवंत ठेवले. हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या शेवटच्या पर्वाचे वैशिष्ट्य आहे. औरंगजेबाशी एकची निर्णायक लढाई न करता त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी गनिमिकाव्याचे युद्ध केले आणि शेवटी त्यास आगतिक करून टाकले. महाराष्ट्रास अखंड गुलाम करण्यास अधीर झालेल्या औरंगजेब बादशास त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकले. तर अशा प्रकारे आपण महाराणी ताराबाई म्हणजेच तारा राणी यांचा इतिहास आपण पाहिला. त्यांचं कार्य किती थोर आहे, त्या किती कर्तृत्ववान होत्या हे आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहिले आहे. तर सर्वांना हा नक्की व्हिडिओ आवडेल अशी अपेक्षा आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट करा. थँक्यू सो मच.